बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य आधारित शिक्षणाचे महत्त्व झपाट्याने वाढत असताना विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने श्री गणेशा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी कोपरगाव शहरातील वेदिका शॉपीज येथे हा सोहळा संपन्न झाला। या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशाबा परधणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा धीरज परधणे यांनी स्वागत आणि सत्कार केला। ही संस्था महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मान्यताप्राप्त असून विद्यार्थ्यांना संगणक टायपिंगचे शासकीय प्रमाणपत्र मिळवण्याची सुवर्ण संधी येथे उपलब्ध होणार आहे। आजच्या स्पर्धात्मक काळात टायपिंग कौशल्य हे केवळ पूरक कौशल्य न राहता सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अत्यावश्यक बनले आहे। त्यामुळे या इन्स्टिट्यूटमुळे कोपरगाव परिसरातील युवक युवतींना मोठा लाभ होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। संस्थेचे संचालक प्रसाद अनंतराव परधणे आणि प्रशिक्षक राजेंद्र कळवणकर यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला। विद्यार्थ्यांना केवळ टायपिंगचे नव्हे तर रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय महाराज गुंजाळ यांनी शुभाशीर्वाद देत नव्या उपक्रमासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार राजेशाबा परधणे यांनी मानले। सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, परधणे परिवारातील सदस्य, मित्र परिवार, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला। यावेळी आमदार आशुतोष काळे आणि काका कोयटे यांनी आपल्या भाषणात बदलत्या काळाची जाणीव करून देत सांगितले की सध्या AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त टायपिंगपुरते मर्यादित न राहता भविष्यात AI, संगणक कौशल्य, डेटा हँडलिंग यांसारख्या आधुनिक कोर्सेसकडे वळणे गरजेचे आहे। अशा प्रकारचे कोर्सेस सुरू करण्याचा विचार संस्थेने करावा असेही त्यांनी सुचवले। एकूणच श्री गणेशा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमुळे कोपरगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे नवे दालन खुले झाले असून येत्या काळात रोजगार निर्मितीसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे। आपला हा व्यवसाय आपण टायपिंगचा चालू केलेला आहे। काकांनी सांगितल्याप्रमाणे आज ही युग कम्प्युटरचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं आणि ते मोबाईलमध्ये पण आपल्याला वापरायला भेटतंय। बऱ्याचशा गोष्टी आता मोबाईलवरही करताय आणि आपण टायपिंग आता प्रत्येक ठिकाणी लागतंच आहे। हाताने लिहिणं हा प्रकार तर बऱ्याच वर्षापासून बंद आहे। सगळ्या गोष्टी अर्ज असू काही असू हे सगळं टायपिंग करूनच लागते। किंवा टायपिंग अतिशय महत्त्वाचं आहेच, परंतु आता जे काही आव्हान आपल्या समोर आहे का व्हॉइस टू टेक्स्ट या गोष्टीचा गेल्या काही वर्षांपासून वापर होतो। तेव्हा टायपिंग करायला जे काही टायपिंग स्पीड म्हणा, हात दुखतात ते हाही प्रकार बराचसा कमी झालेला आहे। त्याच्यामुळे आता पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे। हे ठीक आहे, चालू झालंय, पण पुढचं काय हे लक्षात घेऊन आपल्या व्यवसायामध्ये तसा बदलही करावा लागेल। पण काळानुरूप करावा, आपला व्यवसाय अजून पुढे घेऊन जावा। काय अजून कोर्सेस काकांच्या सल्ल्याने AIचे चालू करायचे असतील किंवा दुसरे काय अजून कोर्सेस असतील ते आपण चालू करावे। आपल्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा। अजून याच्यामध्ये भरभराट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी शुभेच्छा देतो। कॉम्प्युटर टायपिंग ही आता काळाची गरज आहे। पूर्वीच्या काळी जे टाईपरायटर होते त्या टाईपरायटरवर टायपिंग शिकवणाऱ्या खूप इन्स्टिट्यूट कोपरगावमध्ये होत्या, परंतु ज्याप्रमाणे जग कॉम्प्युटराईज होत चाललं त्याप्रमाणे कॉम्प्युटर टायपिंग हे अतिशय गरजेचं झालं। परंतु याबरोबर मी जे संचालक आहेत त्यांना एक सूचना केली की जग याच्या पुढे चाललं आहे, शॉर्ट हँड टायपिंगचा सुद्धा कोर्स तुम्ही या ठिकाणी ठेवला आहे, हे अतिशय योग्य बाब आहे। परंतु AIच्या माध्यमातून काय टायपिंग करता येईल, AIचे कोर्सेससुद्धा आपण या ठिकाणी सुरू केले पाहिजेत। तरीसुद्धा टायपिंगला जे काही महत्त्व आहे आत्ताही शासकीय कार्यालयात कोणतीही ऑर्डर किंवा कोणताही अर्ज टाईप केल्याशिवाय होत नाही आणि कोर्टामध्ये शॉर्ट हँड टायपिंगशिवाय काम चालत नाही। परंतु तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही जो काही व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे हा तरुणांना नोकरी देण्यासाठी अतिशय गरजेचा आहे। या माध्यमातून
परजणे पाटील परिवारानं गोदावरी दूध संघाच्या माध्यमातून तर हजारो तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही छोटी का होईना ही इंडस्ट्रीज सुरू केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या तुमच्या शिक्षण संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि कोपरगावमध्ये आणखी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काहीतरी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. आशुतोष दादांनी मनावर घेतलेलेच आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून ते प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या परजणे पाटील परिवाराच्या या व्यवसायाला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. काका साहेबांनी काही सूचना केल्या, काळानुरूप व्यवहारात सुद्धा बदल करून घेण्याची क्षमता काका साहेबांमध्ये आहे आणि काय अवगत केलं पाहिजे आणि काय नाही जी रास्त सूचना आदरणीय काका साहेबांनी केलेली आहे. निश्चित खाली बसेल असताना प्रसादला आपण काही सूचना आणि मार्गदर्शन केलेलं आहे. तो निश्चित त्याचा आत्मसात करील याची शाश्वती त्याच्या वतीने मी काका साहेब आपल्याला देतो. आमदार साहेब बोलले, आमदार साहेबांनी काही सूचना केल्या आणि वेळेच्या बाबतीत मी समजून घेतलंय बा असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण मागे समजून घेतलंय, आजही समजून घेतलं, पुढे समजून घेणार वेळेच्या बाबतीत काही अडचण नाही. टायपिंगचा कोर्स अशासाठी महत्त्वाचा आहे की शासकीय व निमशासकीय कोणत्याही नोकरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर पहिली जी अट असते ती तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे. त्याच्यासाठी इंग्रजी टायपिंग कंपल्सरी आहे आणि जी लोकल लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चालते म्हणून मराठी टायपिंगची परीक्षा ही अगदी कंपल्सरी आहे. आणि त्या टायपिंगच्या परीक्षा असल्याशिवाय तुम्हाला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवेश किंवा पुढची ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा तुम्हाला देता येत नाही. म्हणून टायपिंग एक कंपल्सरी आहे. एआयचं आणि व्हॉइसचं जरी युग असलं तरी शॉर्ट हँड आणि टायपिंग हे इतकं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस एआयमध्ये तुमचं प्रोनाऊन्सिएशन आहे त्या सॉफ्टवेअरशी मॅच झालं पाहिजे आणि ते जर मॅच झालं नाही तर बराचसा गोंधळ निर्माण होतो. आजही ज्युडिशरीमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस एआयचा किंवा व्हॉइसमेलचा वापर केला गेला तर त्यावेळेस त्याचे अनेक अर्थ निघतात. त्यामुळे टायपिंग आणि शॉर्ट हँड हे जे आहे परफेक्ट, म्हणजे ज्याच्यासाठी आपण त्याला म्हणतो की योग्य निकाल देण्यासाठी किंवा योग्य तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील तर टायपिंग आणि शॉर्ट हँड हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या इन्स्टिट्यूट टायपिंगचं नाव श्री गणेशा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आहे आणि आपलं इन्स्टिट्यूट हे वेदिका शॉपिंग सेंटर अण्णाभाऊ साठे पुतळा इथं आहे. तर आत्ता हे आजच आपला उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. आमदारांच्या हाती काका कोयटे आणि राजेश परजणे यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याकडे टायपिंग, शॉर्ट हँड, टॅली, इतरही कोडिंग आणि काही दिवसांनी आपण कोडिंगचंही लक्ष देणार आहे. कोडिंगचेही कोर्सेस चालू करणार आहेत. चे परमस्नेही परममित्र श्री प्रसाद परजणे या ठिकाणी श्री गणेशा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट भव्य शुभारंभ आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभारंभ होत आहे. तर या दृष्टिकोनातून आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक कुठल्याही जॉब असेल, कुठल्याही जॉबसाठी कॉम्प्युटर आणि टायपिंग हे महत्त्वाची झालेली आहे. म्हणून आणि त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र प्रसाद यांनी हा कॉम्प्युटरचा इन्स्टिट्यूट टायपिंगचा सुरू केलेला आहे क्लासेस. तरी त्याला गंगागिरी महाराजांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर आणि प्रगती हो एवढीच प्रार्थना करून थांबतो. जय हरी. आमचे स्नेही श्री प्रसाददादा परजणे यांनी आज श्री गणेशा टायपरायटिंग इन्स्टिट्यूटचं आज उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. कोपरगाव तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब आशुतोषजी काळेसाहेब, काकासाहेब कोयटे, राजेशाबा परजणे, पी.आय. कुळी साहेब आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरं तर आता प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये MPSCची परीक्षा जरी आपण देत असलो तरी टायपिंग ही गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलेली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या बघता टायपिंगची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये उपलब्ध झालेली आहे. टायपिंग करत असताना जे गव्हर्नमेंटने काही कोर्स असे त्या ठिकाणी ठेवलेले की त्याची फी सरकार भरणार आहे, परंतु ते विद्यार्थ्यांनी त्या असलेल्या सारख्या योजना ज्या आहे त्याचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रसाददादा परजणे यांचं जे इन्स्टिट्यूट चालू झालेलं आहे या माध्यमातून शॉर्ट हँड ची सुद्धा या ठिकाणी टीचिंग केलं जाणार आहे आणि भविष्यकाळामध्ये आपण बाकी स्टेनोकडेही आपलं जाण्याचं मनोदय त्या ठिकाणी प्रसाददादांनी व्यक्त केलेलं आहे. आदरणीय आमदार साहेब आणि काकासाहेब आणि राजेजी हे खंबीरपणे प्रसाददादाच्या पाठीमागे उभं राहून या कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीमध्ये जे जे काही आवश्यक त्या ठिकाणचे शिक्षण उपलब्ध हवं ते देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करून ह्या गणेशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं निश्चित नाव उज्ज्वल करून कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना न्याय देतील ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा प्रसाददादा याच्या गणेशा इन्स्टिट्यूटला माझ्या कुटुंबाच्या वतीने सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज संस्थान सरला भेट
महंत गुरुरे रामगिरीजी महाराजांच्या वतीने खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.